पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। प्रकृती खालावल्याने आदमबाई मुजावर यांना पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केले दाखल। जयसिंगपूर शहरात नगर परिषद मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकाम सुरू आहे। मागील 4 वर्षापासून सदर इमारतीचे काम सुरू आहे। सदर इमारतीचा बांधकाम कालावधी 2 वर्ष होता, परंतु आजतागायत सदर इमारत ठेकेदाराकडून व प्रशासनाने जनतेसाठी खुली केली नाही। ती जनतेला तात्काळ मिळावी व जनतेचा मानसिक त्रास कमी व्हावा यासाठी मंगळवार दिनांक 3/12/2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन व बुधवार दिनांक 11/12/2024 पासून आमरण उपोषण सुरू केले। आज शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता प्रकृती खालावल्यामुळे पोलीस प्रशासनाला कळवले व त्यांना तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। याबाबत सविस्तर माहिती अशी की जयसिंगपूर नगर परिषद इमारत बांधकाम ठेकेदार VDK फॅसिलिटी सर्व्हिसेस लिमिटेड यांना दिनांक 29/1/2021 रोजी वर्क ऑर्डर दिली व 24 महिन्यात काम पूर्ण करण्याचा कालावधी दिला। मुदतीत काम पूर्ण न झाल्यास प्रतिदिन 1000 रुपये दंड लागू केला। आंदोलक आदमबाई मुजावर यांनी वर्क ऑर्डरनुसार ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची मागणी केल्यानंतर मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांनी 1,86,000 रुपये दंड लागू केला असल्याचे पत्र आंदोलकांना दिले व आंदोलन थांबण्यासाठी विनंती केली। आंदोलक आदमबाई मुजावर यांनी सांगितले की अंदाजी रक्कम 9,61,82,261 रुपयाला टेंडर ठेकेदाराने दिले आहे व ते वेळेत पूर्ण करावे यासाठी ठेकेदाराला 7% जादा दर मंजूर करण्यात आला, पण ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही। त्यामुळे मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांनी दंड लागू केला आहे। 7% जादा रक्कम ठेकेदारांच्या ठेवीतून वसूल करण्यात यावी अशी मागणी केली। जर जादा रक्कम ठेकेदाराच्या ठेवीतून वसूल करणार नसाल तर ज्या कायद्याप्रमाणे ठेकेदाराला अंदाजे 1,92,000 रुपये सवलत दिली जाते त्याच कायद्याप्रमाणे जयसिंगपूर शहरातील करदात्यांना चालू सन 2024-25 मधील घरफाळा व पाणीपट्टीमध्ये 50% सवलत द्यावी असा आग्रह धरला होता। जयसिंगपूर नगर परिषदेकडून ठेकेदाराला पाठीशी घातल्याने मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासन आपली चूक लपवण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले, परंतु याचा परिणाम म्हणून प्रकृती खालावल्याने पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकारी यांचे जयसिंगपूर शहरातील करदात्यांना नागरिकांकडून कौतुक केले जात आहे। याबाबत आदमबाई मुजावर यांचे जयसिंगपूर शहरातील करदात्यांना नागरिकांना आवाहन केले, मी आपल्या आशीर्वादाने पुन्हा लवकरच येईन व हे आंदोलन सुरू करेन। जयसिंगपूर क्रांती चौकामध्ये बेमुदत धरणे आणि 4 दिवसापूर्वी 11 डिसेंबर पासून आमरण उपोषणास बसलो होतो। आमची जयसिंगपूर नगर परिषदेला विनंती होती की 1,92,00,000 ज्या पद्धतीनं तुम्ही VDK कंपनी बांधकाम ठेकेदाराला सहकार्य केला त्याच कायद्याप्रमाणे त्याच धर्तीवर जयसिंगपूर नगर परिषद हद्दीतील घरफाळाधारकांना घरफाळा व पाणीपट्टीमध्ये 50% सवलत द्यावी ही मागणी घेऊन आम्ही उपोषणास बसलो होतो। जयसिंगपूर नगर परिषदेकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही, परंतु यामध्ये ज्या संविधानाच्या माध्यमातून निवेदनातून आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या कायद्याप्रमाणे ज्या वेळेला एखाद्या उपोषणकर्त्याची तब्येत खालावली जाते त्यावेळेला प्रशासनाची त्याला वाचवण्यासाठी जबाबदारी असते, म्हणून पोलीस प्रशासनाने आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मला सांगली सिव्हिल येथे घेऊन आलेले आहे। यामध्ये काय झालं मला पूर्ण वाटत नाही की माझी तब्येत खालावली आहे, परंतु शेवटी वैद्यकीय रिपोर्ट हा वैद्यकीय रिपोर्ट असतो आणि त्या माध्यमातून पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकारी आपले काम करत असतात। जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कदम साहेब व त्यांची टीम येऊन मला नोटीस दिली व आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊन
वैद्यकीय उपचारासाठी पाठवत आहोत असे त्यांनी समज दिली। मी जयसिंगपूर वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम यांचा ऋणी आहे, कारण गेली 4 दिवस सातत्याने माझं वैद्यकीय तपासणी त्यांनी प्रामाणिकपणे करून मला 4 दिवस उपोषण करण्यास त्यांनी संधी दिली। सोबतच जयसिंगपूर पोलीस स्टेशन यांचेही मी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी 3 तारखेपासून आपला पोलीस बंदोबस्त ठेवून या आंदोलनाला कोणतेही हिंसक किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून योग्य बंदोबस्त ठेवला होता। तसेच रात्रभर पोलीस अधिकारी माझ्या शेजारी बसून डासामध्ये आपली सेवा बजावत होते, त्यामुळे मी जयसिंगपूर पोलीस ठाणे यांचेही कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचा आभार मानतो। त्यांनी आपली सेवा अशीच बजावावी अशी मी त्यांना विनंतीही करतो। आज जरी मी प्रशासनाच्या वतीनं मला इथं जरी आणलं असलं तरी हे आंदोलन थांबलं नाही आणि थांबणार नाही। डिस्चार्ज झाल्यानंतर सोमवार असेल किंवा मंगळवार असेल, डिस्चार्ज झाल्यानंतर माझी वैद्यकीय प्रकृतीच्या हिशोबाने मी लागलीच सदरचं आंदोलन हे कंटिन्यू करणार आहे। याबाबत मी त्यांच्या नोटीसवरही लिहिलेलं आहे आणि त्यांच्या नोटीस स्वीकारत असताना मी त्यांना सांगितलेलं आहे। पोलिसांचं कर्तव्य म्हणून त्यांनी बजावलं असलं तर पण माझं कर्तव्य असं आहे की जोपर्यंत जयसिंगपूरच्या करदात्यांचा पै वसूल होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन चालू ठेवणार आहे आणि जयसिंगपूरच्या करदात्यांना 50% घरफाळा आणि पाणीपट्टीमध्ये सवलत मिळाल्याशिवाय मागे थांबणार नाही। या व्यतिरिक्त जे 1,92,00,000 रुपये माझ्या अंदाजाप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्याबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील। याबाबत जयसिंगपूर नगर परिषदेने अद्याप कोणतेही सहकार्य केलं नसलं तरी त्यांनी अजूनही, मी म्हणत नाही की मी बरोबर आहे, परंतु किमान आम्हाला जो कायदा नगर परिषदा, महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी 1965 कलम 150 प्रमाणे आमच्यावर 2% दंड आकारणी केली जाते, त्याच कायद्याप्रमाणे ठेकेदारावरही 2% दंड आकारावे अशी आमची भूमिका आहे। जर आमच्या सामान्य करदात्यांना तुम्ही 2% दंड घेत असाल तर ठेकेदाराला का पाठीशी घालताय, हा माझ्यासारख्या सामान्य माणसाचा प्रश्न आहे। नसेल तर ठेकेदाराला ज्या पद्धतीने सवलत दिला त्या पद्धतीने आम्हालाही सवलत द्यावी। आमची 2021-22 घरफाळ्याची पावती बघितला तर त्यामध्ये आत्ताच्या ह्या चालू वर्षाच्या पावतीमध्ये डबल दर झालेला आहे। 300 वाल्यांचा 600 झालाय, 1000 वाल्यांचा 2000 झालाय आणि 5000 वाल्यांचा 10,000 आणि 11,000 झालेला आहे। हा तफावत आम्ही फक्त करदाते म्हणून आम्ही तुमच्या ठेकेदारांना पोसायसाठी आम्ही कर भरायचा काय, हा माझ्यासारख्या सामान्य करदात्याला प्रश्न पडलाय। माझं जयसिंगपूरच्या करदात्यांना विनंती आहे की आपला लढा हा निम्म्यात थांबणार नाही आणि मी थांबू देणार नाही। माझी 2 वेळा एंजिओप्लास्टी झाल्यामुळे डॉक्टरांनी मला तात्काळ हलवलं, त्यामुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज जिवंत आहे। आणि जरी मी दवाखान्यात आलो असलो, माझ्या एकदम क्रिटिकल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं असलं तर पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी 2 दिवसामध्ये बरा होईल अशी मला खात्री आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो, माझ्यासाठी प्रार्थना करा आणि 2 दिवसात लवकर डिस्चार्ज होऊन हे आंदोलन आहे हे सर्व सामान्य माणसासाठी आहे आणि हे करण्याची मला परत एकदा संधी द्या यासाठी प्रार्थना करा अशी मी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।